मी उपस्थित सर्वांच्या वतीने विनंती करतो की आपण आमदार महोदयांचा सर्वांनी सार्वजनिक सत्कार या ठिकाणी करायचा आहे। हा कोहिनूर ऑफ इंडिया हा पुरस्कार लंडनमध्ये आमदार महोदयांना मिळालेला आहे आणि ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये हा पुरस्कार साहेबांना मिळाला। मी उपस्थित सर्वांना विनंती करतो की आपण आमदार महोदयांचा सार्वजनिक सत्कार या ठिकाणी करायचा आहे। आपल्याला त्यांचा सन्मान सत्कार करण्याची संधी आतापर्यंत मिळाली नाही, परंतु आज योगायोग आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री रुपे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी संबंधित विनंती करतो की आपण तालुका अधिकारी डॉक्टर रुपे सर यांचा सत्कार करायचा आहे। स्वप्नील नाईक, अंकुश सोळंके उपस्थित सर्वांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे। किरण देवरे, शैलेश काटे सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवर सर्वांचा आवाज कमी करा, आवाज म्युझिक बॅकग्राउंड म्युझिक स्टेजवर सारापूर्ण आजच्या कार्यक्रमासाठी गोरक्षणीमध्ये मंजुनाथ साहेब, अतिशय सुनाकार वाणकर, गिरी रावली, कृष्णा इकलार, धर्मडे साहेब, दीपक सदावरे, शरद भोगीकर, दोन्ही ग्रामविकास अधिकारी महोदय, तसेच वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधून आलेल्या आणि गंगापूर मोठाबाद परिसरातून आलेल्या सर्व एमओ असतील, सीएचओ असतील, सर्वांचं, सर्व लाभार्थ्यांचं, सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी सुरुवात करतो। आपण या ठिकाणी विविध स्पर्धा घेतल्या होत्या आणि या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धेमध्ये जे बक्षीस त्या ठिकाणी त्यांनी जिंकले होते अशी काही बक्षीस आपण लगेचच त्या ठिकाणी सन्माननीय आमदार महोदयांच्या हस्ते यामध्ये प्रथम बक्षीस कबड्डीमध्ये विद्याभारती विद्यालय 7,000 ट्रॉफी व मेडल। तर मी विद्याभारतीच्या टीमला विनंती करतो की आपण समोरच्या कॅमेऱ्यामध्ये बाजूला एकच थांबायचं, बाकी सगळ्यांनी एका साईडला समोर बाकीच्या मंडळीला बघूया। विद्याभारती विद्यालयाच्या स्पर्धकांनी समोर यायचे। या ठिकाणी 7,000 रुपये रोख पारितोषिक, ट्रॉफी व मेडल आमदार उपस्थित सर्वांच्या या हस्ते मी त्यांना विनंती करतो आपण जे त्या ठिकाणी द्यायचं आहे। पहिलं बक्षीस कबड्डीमध्ये जिंकलेलं आहे, त्यांचे स्वागत या ठिकाणी व्हायला पाहिजे। चला, राजमुद्रा सेकंड वरती उभं राहायचे आणि शंकरराव पाटील। सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या चरणी कोटी कोटी वंदन। बघा, आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत जनतेने, ते मी व माझे सर्व मित्र कसोशीने पार पाडत असतो। शेणपूरचे रांजणगाव हे एक असं ठिकाण आहे, तुम्हा सर्वांना पण पत्रकार मित्रांना माहिती आहे, कोणताही कार्यक्रम इथे चांगल्या परिश्रमाने आणि मनोभावी केला जातो। यामध्ये दीपक बडेने हा जो आरोग्य शिबिरचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे, तिथे शेकडो हजारो पेशंट्स आलेले आहेत। या ठिकाणी जितके पेशंट आलेले आहेत त्यांचे ऑपरेशन करायचे असतील, मोठे आजार जरी असले तरी ते मोफत होणार आहेत। रक्ताच्या जवळपास 56 प्रकारच्या चाचण्या या शिबिरामध्ये होत आहेत। चष्म्यांच्या करता डोळ्यांचं होत आहे,
त्यानंतर गरोदर मातांचं म्हणजे त्यांचं जे निरसन ते पण केलं जाणार आहे। सगळ्याच प्रकारचे क्लिनिक्स या ठिकाणी लावलेले आहेत। सर्व डॉक्टर्स मित्रांचे आभार व्यक्त करत आजचा हा महाआरोग्य शिबिर सक्सेस झाला आहे असं मी जाहीर करतो। धन्यवाद। तुमचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात येतो भाऊ, काय सांगाल या निमित्तानं आज महाआरोग्य शिबिर राबवण्यात आलं? आज सन्माननीय आमदार प्रशांत बंबसाहेब यांच्या आयोजित आणि त्यांच्या शुभ हस्ते महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन करून या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या या वातावरणामध्ये सर्व नागरिकांचं, सर्व रुग्णांचं आरोग्य या ठिकाणी संपन्न व्हावं, आरोग्य सुधारावं, आरोग्य चांगलं राहावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये जनरल मेडिसिन विभागापासून तर ECG असेल, प्रधानमंत्री मातृवंदना योजना असेल, रक्त तपासण्या आहेत विविध, त्याचप्रमाणे ऑर्थोपेडिक, ENT म्हणजे कान, नाक, घसा, त्याचप्रमाणे दंतरोग असेल, स्त्रीरोगतज्ञ असेल, बालरोगतज्ञ असेल किंवा नेत्र तपासणी असेल, अशा प्रकारे 14 वेगवेगळे विभाग आणि वेगवेगळ्या तपासण्याचे कॅम्प या ठिकाणी घेण्यात येत आहेत। यामध्ये हजारोच्या संख्येने, शेकडोच्या संख्येने नागरिकांनी सहभाग दर्शवला आहे। सकाळी 10 वाजेपासून हे शिबिर सुरू आहे, सायंकाळी 6 वाजेपर्यंत शिबिर सुरू असणार आहे। या शिबिराची विशेषता, खासियत अशी आहे, त्याचे उद्दिष्ट असे आहे की तुमचा कुठलाही जुना रोग असो या कुठलाही व्याधी असो, कुठलाही विकार असो, त्या शिबिरामध्ये मुख्यमंत्री अर्थसहायता कक्षाच्या माध्यमातून 2 लाख रुपयाची व त्यापेक्षा अधिकची मोठी एखादी सर्जरी असेल तर धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून अगदी 5 लाख रुपयापर्यंत किडनी ट्रान्सप्लांटपासून तर प्रत्यारोपापर्यंत वेगवेगळ्या सगळ्या सर्जरी सुद्धा आपण इथून आज रेफर करत आहोत, वेगवेगळ्या तपासण्या करत आहोत, रक्ताच्या चाचण्या करत आहोत आणि पुढे त्यांना तारीख देऊन त्या शस्त्रक्रिया सुद्धा त्या माध्यमातून करण्यात येत आहेत। मी सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मुख्यमंत्री अर्थसहाय्यता कक्षाचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की लाखो करोड रुपये लोकांचे जे आरोग्यासाठी घरातून खर्च होणार होते तो सगळा पैसा या ठिकाणी वाचणार आहे आणि गोर गरीब दीनदुबळ्या या औद्योगिक वसाहतील कामगारांना हा एक मोठा दिलासा या ठिकाणी आमदार प्रशांत बंबसाहेब यांच्यामुळे मिळत आहे। आम्हाला अभिमान आहे की चालू असलेलं सरकार आणि आमदार महोदय वेगवेगळ्या योजना या ठिकाणी घेऊन येत असतात, परंतु माझ्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर त्यांनी या ठिकाणी दिलं आणि प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रमातून वाढदिवस साजरा हो व वाढदिवसानिमित्त लोकांना जनसेवा काही ना काही घडो, प्रत्येक लोकांच्या आयुष्यात वाढदिवसानिमित्त वृद्धी होत राहो, त्यांचं आरोग्य संपन्न राहो, अर्थसंपन्न व्हावेत या दृष्टिकोनातून असे वेगवेगळे उपक्रम आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो। माझ्या सर्व मित्रांनी मिळून या वाढदिवसाला हा उपक्रम घ्यायला सुचविलं। मी माझ्या संपूर्ण टीमचं, आमच्या ग्रामपंचायत शेतकरीच्या संचालक मंडळाचं आणि सर्व पत्रकार मंडळींचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करीन की त्यांनी चांगली प्रसिद्धी दिली, त्यामुळे या हजारोच्या संख्येने आज रुग्ण या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेत आहे। विविध शाळेमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही उपक्रम घेतले होते आणि त्यांचा आज इथं सत्कार करण्यात आला, काय काय गेल्या 8 दिवसापासून आपल्या रांजणगाव शेतकरी सर्कलमध्ये 32 शाळांनी या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला। यामध्ये निबंध स्पर्धा असेल, यामध्ये सांघिक खेळामध्ये कबड्डी स्पर्धा असेल, अशा विविध उपक्रमांतून आणि शालेय साहित्याचं विद्यार्थ्यांना वाटप करून हा कार्यक्रम आयोजित केला होता। तर खूप सुंदर असे निबंध विद्यार्थ्यांनी लिहिले आणि निबंधातनं विद्यार्थ्यांनी आपली जी भूमिका आहे, आपले जे मत आहे, आपले जे विचार आहे ते लेखणीच्या माध्यमातून निबंधाद्वारे आमच्यापर्यंत पोहोचविले। आपलं गाव कसं असावं, आपलं माझे गाव, माझा आवडता नेता आणि पर्यावरण संवर्धन अशा विषयामध्ये सुंदर लिहिलं आणि माझा नेता कसा असावा, गावात कचरा असू नये, माझ्या घराच्या समोर रस्ता असावा आणि वेळेवरती पाणी नागरिकांना मिळावं, आरोग्य चांगलं राहावं अशा सूचना सुद्धा निबंधातनं या विद्यार्थ्यांनी दिल्या। आजची ही युवा पिढी म्हणजे उद्याच्या देशाचं भविष्य आहे, आपले भावी नागरिक हे आहेत आणि त्यांनी हे सुचवलं। नक्कीच लहान असो की मोठा असो, चांगल्या सूचनांना आदर करणं, त्यांचं सोबत घेऊन या समाजामध्ये त्या सूचनांचं पालन करून बदल घडविणं हे काम एका लोकप्रतिनिधीचं आणि नेत्यांचं असतं आणि ते आम्ही इमानदारीने करत आहोत। सकाळपासून किती रुग्णांनी भाग घेतला? सकाळपासून आतापर्यंत 1600 रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत जवळपास 3,500 ते 4,000 रुग्ण या ठिकाणी या वेगवेगळ्या सगळ्या विभागांचा लाभ घेतील।
आज सर्वांना माहितीच आहे की गणेशोत्सवाचं गणपती बाप्पा आपले विराजमान झालेले आहेतच. त्यानिमित्तानं आणि माझे मिस्टर दीपक बडे यांच्याही वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रशांतजी बंब साहेब यांच्या सहकार्याने आपण इथे आरोग्य शिबिर तपासणी चालू केलेली आहे. तर आज सर्वांना आवाहन करते, सर्व महिलांना आणि पुरुषांनाही, सर्व जे काही बालरोग तज्ज्ञ आहे, स्त्रीरोग तज्ज्ञ असतील किंवा अजून कोणतेही आजार असतील त्यांनी सर्वांनी इथे येऊन व्हिजिट करावी आणि आपल्या तपासण्या करून घ्याव्यात, एवढंच मी आवाहन करते. खरं म्हणजे आज सर्वच उपचारिता आपण करतोय. दंतरोग तपासणी असेल, स्त्रीरोगचं असेल, गरोदर माताची तपासणी असेल, त्यामध्ये आपण मातृवंदना योजना ही पण आहे तर त्याचीही आपण नोंदणी करून घेतोय. ECG असेल, MRI असेल, याचे आपण एक शिफारस पत्र, जे की तुमचं इथं काय आजार असेल तो जर तुम्हाला ऑपरेशन वगैरे जर करता येत नसेल तर त्याचं शिफारस पत्र इथून दिलं जाणार आहे. म्हणजे तुमचं जे ऑपरेशन आहे किंवा ज्या चाचण्या इथं होत नाहीये त्या तुम्हाला प्रायव्हेटला जाऊन तिथे तुम्हाला त्या करता येते. त्याही एकही रुपया त्यात घेतला जातो. कमीत कमी 2000 ते 3000 लाभार्थी आतापर्यंत झालेले आहेत आणि संध्याकाळी 5 पर्यंत ही योजना चालू राहणार आहे. आपल्याकडे हे शिबिर चालू राहणार आहे. तर त्याच्यामध्ये अजून भरपूर 3-4 हजार लाभार्थी नक्कीच याच्यामध्ये सहभाग घेतील असं मला वाटतं. आज आपण अगोदर कबड्डी स्पर्धा आयोजित केलेली होती. प्रत्येक शाळेमध्ये जेवढ्या रांजणगावच्या शाळा आहेत, कमळापूर असेल, जोगेश्वरी असेल, त्यातील प्रत्येक शाळेमध्ये आपण निबंध स्पर्धा आयोजित केली होती आणि नंतर त्यांचं एक विशेष सर्वांचं कॉमन एक स्पर्धाही घेण्यात आली. त्यांची आज बक्षीस वितरणही इथं घेण्यात आलं आणि आजचं आरोग्य शिबिर ह्या सगळ्या आपण नमस्कार, माझं नाव मोहिनी दीपक बडे. मी भाजपाची जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करते.